नमस्कार मंडळी. प्रयागराज येथे 144 वर्षानंतर महाकुंभमेळा साजरा होत आहे आणि आपण सर्व ह्या अद्भुत आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. कुंभमेळ्याबद्दल आपण आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून थोडक्यात जाणून घेऊया. कुंभमेळा म्हणजे काय? ह्याला कुंभ हे नाव का पडले? तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृताने भरलेला कुंभ किंवा घडा स्वर्गात घेऊन जाताना त्यातील 4 थेंब 4 वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्याच ठिकाणी हा मेळा भरतो, म्हणून याला कुंभमेळा असे म्हणतात. ही ठिकाणं म्हणजे नाशिक, प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार. कुंभमेळ्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत: पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, माघ कुंभ आणि महाकुंभ. पूर्ण कुंभ दर 12 वर्षांनी नाशिक, प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार येथे साजरा केला जातो. अर्धकुंभ हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर 6 वर्षांनी हा मेळा भरतो. माघ कुंभ माघ महिन्यात फक्त प्रयागराज येथे हा मेळा भरतो. 12 कुंभमेळ्यानंतर म्हणजेच 144 वर्षांनी महाकुंभमेळा साजरा केला जातो. यावर्षी 13 जानेवारी 2025 पौष पौर्णिमा ते 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्र या काळात प्रयागराज येथे हा मेळा भरत आहे. या काळात अनेक साधू संत, यात्रेकरू या ठिकाणांना भेट देतात. येथील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि पापांचे क्षमन होते असे देखील म्हणतात. या काळात विशिष्ट मुहूर्तावर शाही स्नान देखील केले जाते. कुंभमेळ्यासंदर्भात ऐतिहासिक नोंदीत मतमतांतरे असली तरी सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीत आणि नंतर शंकराचार्यांच्या काळात कुंभमेळ्याची सुरुवात झाली असे म्हणतात. युनेस्कोच्या मानवतेचा अमृत सांस्कृतिक वारसा यामध्ये देखील आपल्या कुंभमेळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्जरी विलोल